तर मंडळी बाय तुमच्या चेहऱ्याला बर्फ वगैरे लावून चाललंय तरी कुठे आणि कुठे जाणार आहे ते बाय तुम्हाला दाखवल्याशिवाय काय गप बसणार नाहीये। तर काल काय झालं, काल मला ना व्हिडिओ पोस्ट करायला टाइम नाही मिळाला, तर कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट करणार आहे। तर मंडळी कधी न केलेला चेहऱ्यावरचा मेकअप मी आज करत होते आणि एवढा मेकअप बघून मलाच कसं तरी वाटत होतं। तर मंडळी आम्ही गेलो होतो आज ठाण्यामधल्या नमो ग्रँड सेंटर पार्क मध्ये आणि हे ठिकाण मंडळी कोळशे क्षेत्र ठाणे पश्चिम या ठिकाणी आहे। आणि या गार्डनला मंडळी तुमचं बाय ना पहिल्यांदा जाणार होतं आणि पहिल्यांदा एंट्री केल्यावर बायच्या डोळ्यासमोरचा नजारा बघा। तर मी सांगते काय झालं माहितीये, इथे गेल्यावर मी ना पहिली खूप सारी झाडं बघितली आणि असं वाटत होतं की मी त्या झाडांच्या सावलीतूनच आतमध्ये एंट्री करते। तर मंडळी जाम भारी वाटलं। तर मंडळी हे पार्क ना बेसिकली एक खूप मोठा पार्क आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम गार्डन, तलाव, कारंजे, लहान मुलांसाठी प्ले एरिया अशा अनेक गोष्टी आतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर थीम गार्डन मध्ये मंडळी तुम्हाला मी सांगते काश्मीरचे मुघल गार्डन, जपानी गार्डन, चायनीज थीम अशा गोष्टी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणार आहेत। आणि मंडळी 3 एकराचा तलावच आतमध्ये आहे, तर पार्क किती एकरामध्ये असेल ना ते तुम्ही विचार करा, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे। तर मंडळी हे फिरण्यासाठी तुम्हाला 3-4 तास तरी मंडळी वेळ पाहिजे, तर हे तुम्ही पूर्ण गार्डन फिरू शकता। तर मंडळी हे पूर्ण गार्डन मंडळी 20 एकर मध्ये मंडळी पसरलेला आहे। जाम भारी वाटतं, जाम भारी वाटतं। तर आम्ही 3 बहिणीने खूप आतमध्ये एन्जॉय वगैरे केलेले, फोटोशूट वगैरे केलेले आणि मंडळी घरी जायची वेळ आलेली होती, तर गार्डन मधून बाहेर आलेलो आणि तिथूनच आम्ही हॉटेलला जेवायला गेलो।